स्वप्न हे बोलते इंद्रधनु डोळ्यातून सावली भासते हसता वाटेवरी धुक्यातली वाटेवरी दवबिंदू पानावरी काट्यावानी ठार तुग मधावानी गोड ग मराठीवरती एक नवीन कुटुंब जे आहे ते आता आपल्याला पाहायला मिळणार आहे तारिणीच्या रूपानं. तारिणी नावाची एक नवीन मालिका आपल्या झी मराठीवरती 11 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. या मालिकेचा प्रोमो आता खूप छान पद्धतीनं लोकांनी रिसीव्ह केलेला आहे, पाहिलेला आहे, त्यांना खूप छान तो आवडलेला आहे. मालिकेत अनेक वेगवेगळ्या नवनवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. नेहमीची जी मालिका असते तशा पद्धतीची ही मालिका नसणार आहे. याचा जॉनर मुळात अतिशय वेगळा असणार आहे आणि म्हणूनच ही प्रेस कॉन्फरन्स सुद्धा जरा थोडीशी युनिक बनवावी. याच निमित्तानं आपण याची सुरुवात जी आहे या प्रेस कॉन्फरन्सची ती सुरुवात करणार आहोत. दिवंगत यशवंत वस्ताद शिवकालीन मर्दानी आखाडा वेतोशी रत्नागिरी महिला संघ यांच्या सादरीकरणानं आपण याची सुरुवात करणार आहोत. मी सगळ्यांना विनंती करणार आहे, सगळ्या खेळाडूंना, की आपण लवकरात लवकर इकडे यायचं आहे. जरा एकदा जोरदार टाळ्या जर वाजवू शकलो आपण तर त्यांच्यासाठी. या दिवंगत यशवंत वस्ताद शिवकालीन मर्दानी आखाडा वेतोशी रत्नागिरी महिला संघ या 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 वा. अशी ही मालिका असणार आहे. म्हणूनच खास मर्दानी खेळांनी आपण या संपूर्ण प्रेस कॉन्फरन्सची सुरुवात करणार आहोत. तुम्ही रेडी आहात? हो रेडी आहे मला? अरे बापरे, थोडा आवाज आहे का तुझा? ते जरा म्युझिक बंद करा बरं, एक मिनिट. हा काय बोल बरं. रेडी रेडी. काय नाव काय तुझं बाळा? काय? श्रेया नाव आहे तुझं. वाव किती छान ग. तू काय ही काठी तुझी काठी आहे? तुला कोणी ओरडलं मारलं की तू मारतेस का त्यांना? मग या काठीने काय करतेस तू? हा लाठीकाठी खेळतेस तू. वा 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 किती छान. तर आपण या सगळ्यांचं एक खास सादरीकरण आहे ते आपण आता पाहूया आणि आपण या प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात करूया. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो, कृपया करून आपण आपलं सादरीकरण सुरू करूया. हा थोडं मागे डोके येते, मागे थोडं डोके येते.
धमाकेदार अशी स्फूर्तिदायक अशी अतिशय सुरुवात झालेली आहे या संपूर्ण कार्यक्रमाची. आणि मी तारिणीला जरा 2 मिनिटं विश्रांती घेण्याची विनंती करतो, कारण आता अतिशय उत्तम असं प्रात्यक्षिक तिने करून दाखवलेलं आहे, तलवारबाजी करून दाखवलेली आहे आणि याच्यावरूनच एकंदरीत आम्हाला अंदाज येतो आहे की कशा पद्धतीचे खेळ होणार आहे. जरा एकदा जोरदार टाळ्या आपण या संपूर्ण संघासाठी सुद्धा वाजवूया. दिवंगत यशवंत वस्ताद शिवकालीन मर्दानी आखाडा वेतोशी रत्नागिरी महिला संघ आहे. खूप अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी सादरीकरण केलं. यानंतर आता आपण या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुढे जाऊया आणि आपल्या या मालिकेबद्दल जाणून घेऊया, ज्याच्याकरता तुम्ही सगळेजण अतिशय उत्सुक आहात. मी रंगमंचावरती आमंत्रित करणार आहे आता या मालिकेचे EP सुमेध किर्लोस्कर यांना. सुमेध अतिशय मेहनत घेतलेली आहे या मालिकेसाठी, हे कळतंय. इतका घामाघूम आतापासून झालेला आहे तो आहे. याच बरोबर आता मी बोलवणार आहे. काय असतं की आपण म्हणतो की मालिका अतिशय उत्तम आहे, हे सगळं त्याच्यामध्ये फार ऍक्शन आहे वगैरे वगैरे, पण तरी सुद्धा ही ऍक्शन करत असताना पडद्याच्या पाठीमागे सुद्धा एक जोरदार ऍक्शन चाललेली असते आणि प्रत्येकाबरोबर व्यवस्थित 2-2 हात तिथे करावे लागतात, प्रेमानं समजवावं लागतं, कधीतरी कठोर शब्दांनी समजवावं लागतं. ही संपूर्ण ऍक्शन आमच्या तारिणी सारखीच ज्या करत असतात त्यांना आपण जोरदार टाळ्यांनी इथे आमंत्रित करूया. शर्मिष्ठा राऊत यांना. एरिकॉन टेलिफिल्म्सच्या निर्मात्या म्हणून त्या काम पाहत असतात, कार्यरत असतात आणि त्यांच्या सोबत असतात तेजस देसाई सुद्धा, बरोबर आहे की नाही? तर मी आता ह्या दोघांना विनंती करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी सुमेधला विनंती करतो की आपण या मालिकेबद्दल सांगायचं आहे. द्या एक माईक द्या बरं. वा, चॅनलच्या मदतीला येतो बरोबर. नक्कीच या मालिकेबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येक स्त्री ही एक दुहेरी भूमिका निभावत असते तिच्या आयुष्यात. मग ती जेव्हा स्वयंपाकघरात असते, ती घरातली कामं करत असते, त्या क्षणी ती ऑफिसमध्ये जाऊन PPT सुद्धा बनवते. ही जी धावपळ आहे, ही जी धडपड आहे, ही आत्तापर्यंत कुठेही अशा पद्धतीने हायलाईट नाही झाली आहे. तो प्रयत्न आणि ती पराकाष्ठा आम्ही केलेली आहे, जिथे स्त्रीची एक दुहेरी भूमिका तारणीच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे की घरात सगळं हाताला उरक असलेली अशी ही तारिणी ही जेव्हा बाहेर जाते आणि जेव्हा ती अन्यायाविरुद्ध लढते तेव्हाच ती तितकीच कणखर असते आणि ती तितकीच घरात सक्षम असते. वा, अशी ही मालिका आहे. आणि त्याचसोबत त्याच्याबद्दल अजून काही बोलण्यासाठी शर्मिष्ठाला विनंती. खरं तर तारिणीबद्दल बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की 11 तारखेला जेव्हा ती लॉन्च होणार आहे त्यातूनच बरंच काही बोललं जाणार आहे आणि बरंच काही बघायला मिळणार आहे. मला असं वाटतं की नेहमी आपण मालिका म्हटल्यानंतर उत्तम सेट, त्याच्यानंतर नात्यांची गुंतागुंत हे आपण नेहमी मालिकेमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी बघत असतो, पण इथे एक व्हिज्युअल ट्रीट अशी आहे की ॲक्शन सिक्वेन्स किंवा ॲक्शन सिरियल, ॲक्शन मालिका हे सुद्धा याचं एक वैशिष्ट्य आहे. आणि मला वाटतं की ॲक्शन सिक्वेन्स म्हटल्यानंतर ते बघण्यातच जास्त गंमत आहे सांगण्यापेक्षा. माझ्यासाठी मी असं म्हणेन की तारिणी नक्कीच तारिणीचं हे आहे की जगाला तारणारी दुर्गा तशी दुष्टांचा संहार करणारी तारिणी. पण माझ्यासाठी तारिणी मी म्हणेन की धैर्य, ध्यास आणि ध्येय याचं कॉम्बिनेशन म्हणजे हे तारिणी आहे. आणि हे सेम ही तारिणी ज्यावेळेला आम्ही मालिका करायला सुरुवात केली म्हणजे झी मराठीने बोलावून असं म्हणतात ना की परमेश्वर एक हातातून घेतो तर दुसऱ्या हातातून तेवढंच डबल देतो. तर अशी गोष्ट होती की झी मराठीचे आमचे दोन्ही शो तुला शिकवेन चांगला धडा आणि नवरी मिळे हिटलरला एकाच दिवशी बंद होणार होते. निर्माते म्हणून जे लोक हे ऐकतील त्यांना माहिती की हा केवढा मोठा धक्का असू शकतो. पण त्याहीपेक्षा मोठी जबाबदारी झी मराठीने एरिकॉन टेलिफिल्म्सवर टाकली ती तारिणीच्या स्वरूपामध्ये. कमाल, येस, थँक्यू. भारी एकदम. पण पहिला प्रश्न माझा असा आहे की बाबा आम्हाला हे पाहताना फारच भारी वाटतं की कोणीतरी उडता उडता मारताय, इकडनं गोळ्या झाडताय, तिकडनं गोळ्या मारतायत, बरोबर. परंतु हे करत असताना अतिशय कष्ट लागतात, बरोबर आहे की नाही? हा,
तर तुला किती चॅलेंजेस आले, कसं तू ओव्हरकम करतेस त्याच्यावरती? सुरुवातच भीतीने होते हम्म. आणि नंतर म्हणजे आता जसं तुम्ही बघितलं की तलवार हातात घेईपर्यंत भीती वाटत होती की जमेल नाही जमणार, हा. झेपेल नाही झेपणार, कारण आपल्याला सवय नसते आणि तलवार तिचं वजन खूप असतं. बरं. सेम बंदुकीचंही झालं होतं की खऱ्या बंदुकीचं जेव्हा वजन हातात आलं त्यावेळेस एक हे झालं, पण ताकदही तिकडनंच येते, भीतीतूनच ताकद येते, तारेनीच ताकद देते. वा 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 वा. आणि तुझ्या हाताला सुद्धा दुखापत झाली आहे, हो. खांद्याला, हो. आणि तरी सुद्धा तू आता इतकी छान तलवारबाजी सुद्धा आम्हाला करून दाखवलीस यार. खूप छान, खूप छान. थँक्यू. पण आता आणखीन आम्हाला किती ऍक्शन तुझी पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये? खरं सांगू का, ह्याची कल्पना मलाही नाहीये किती बघायला मिळणार आहे ते. कारण रोज आल्यानंतर माझ्या पुढ्यात काहीतरी वेगळं सामान ठेवलेलं असतं. आज हे करायचं शिवानी, ओके. वा 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 वा. पण खऱ्या अर्थानं ना असं पात्र आम्हाला पाहायला मिळत नाही, बरोबर आहे की नाही? आणि तुला सुद्धा असं ज्या वेळेला कळलं की अरे यार हे पात्र आपल्याला करायला मिळणार आहे, इतकी ऍक्शन त्याच्यामध्ये असणार आहे, कसं वाटलं ग तुला? का तुला टेन्शन आलं, अरे बापरे एवढी मारामारी करायची आहे का? नाही, खूप एक्साइटमेंट होती आधीपर्यंत, जोपर्यंत शूट चालू झालं नाही. शूट चालू झाल्यानंतर भीतीत रूपांतर झालं, मी तेच सांगते, भीती वाटली. आणि पण जेव्हा करायला सुरुवात होते, जेव्हा आपण त्या ऍक्शन मध्ये येतो त्यावेळेस तारेणी ताकद देते. वा सो ते होतं. वा वा. म्हणजे आता हळूहळू मजाच यायला लागलेली आहे. खूप या मजा. भरपूर. वा. पण खूप छान. आता मला ना तुझं जे कुटुंब आहे किंवा तुझ्या बरोबरची जी लोक आहेत त्यांना सगळ्यांना भेटायला आम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. Yes. काय असतं, आता नेहमी आम्हाला माहिती असतं की एक असं काहीतरी पोलीस सदृश्य असं काहीतरी पात्र असलं की सगळे पोलीसवालेच त्याच्या बरोबर असणार. तसंच आहे की अजून काही वेगळं आहे याच्यामध्ये? हो, अजूनही आहे. हा. पण सगळ्यात पहिल्यांदा मी सुरुवात करते एका अशा व्यक्तीपासून जो माझा घरात सुद्धा मला मदत करत असतो आणि बाहेर प्रोफेशनली जेव्हा मी काम करते तेव्हा सुद्धा मला मदत करत असतो. वा. तारिणीचा जो राईट हँड आहे, अच्छा. अशा व्यक्तीला आपण आता इकडे बोलूया, केदारला. वा वा वा. केदार. हो. केदार उर्फ केडी. वा. केदार. हा माईक. येस. वा. केदार, फार मजा आली यार. आम्ही हा जो काही प्रोमो पाहिला फार कमाल होता. Thank you. बरोबर आहे की नाही? Thank you. पोलीस आहेस तू, बरोबर, तुझा नेम कधी चुकत नाही असं आम्ही बघितलं. येस. आम्हाला माहिती आहे. गेम आहे. बरोबर आहे. Yes. पण तुझा नेम हलतोय आणि म्हणून तुझाच कुठेतरी गेम होतोय असं सुद्धा आम्हाला दिसतंय. सो हे काय आहे नेमकं प्रकरण? काय तुझा नेम कुठे हलतो? नाही, कधीतरी तो हालेल पुढे जाऊन. अच्छा. हा. फिक्स आहे माझा एम. बरोबर आहे. येस. आणि तारिणी टीम मधला मी शार्प शूटर असल्यामुळे वा. माझा नेम कधीच चुकत नाही. वा. त्यावेळेस थोडासा एक हलका चुकलाय. चुकण्याची शक्यता शक्यता आहे. आहे, शक्यता आहे. वा वा वा. बरं, तू या कुटुंबाबरोबरच राहतोस का तू वेगळा राहतोस? आम्हाला काहीच माहिती नाही म्हणून मी विचारतोय. हा, कुटुंबाबरोबरच राहतो, पण मी बाहेर राहतो. अच्छा, बाहेर राहतोस? बाहेर राहतो, कुटुंबाच्या बाहेर. अच्छा, कुटुंबात मतलब कुटुंबात एंट्री हवी आहे? एंट्री नाहीये मला सध्या. नाहीये? हा, अच्छा. सध्या एंट्री नाहीये. अरे बापरे. का नाहीये एंट्री तुला कुटुंबात? कारण तो आता घराच्यांच्या दृष्टिकोनातनं भाडेकरू आहे ना. अच्छा, ओके ओके. त्यामुळे घरात एंट्री नाहीये. वा वा. आणि तुझं हिच्या आत्याबरोबर तुझं काहीतरी खूपच गोड नातं आहे एकदम. खूप छान खूप bond आहे. म्हणजे तुम्ही एकमेकांशिवाय राहूच शकत नाही असं आहे. खूप छान बॉन्ड आहे आमचा. हो. मला करमत नाही एकमेकांशिवाय. एकमेकांशिवाय बिलकुल नाही करमत. तिने तुझ्यासाठी, लोक पत्र लिहितात प्रेमाने एकमेकांसाठी, बरोबर? हो. तिने काहीतरी फलक बिलक लिहिलंय तुझ्यासाठी. काय नोट लिहिली आहे माझ्यासाठी. काय लिहिलंय? म्हणजे मी अलाउड नाहीये आतमध्ये अलाउड नाहीये. कपडे अच्छा. प्रदर्शनासाठी नाहीये, हा. अंगावर घालण्यासाठी. तर कपडे बाहेर टाकायचे नाहीत वाडा. अच्छा. आणि घरामध्ये विचारल्याशिवाय यायचं नाही. अरे बापरे. बरीच मोठी लिस्ट आहे ती. हो का? हो. अरे बापरे, म्हणजे खूप कठीण आहे. काय आहे ना, बाहेर एखादं तुला दिलेलं मिशन सहजासहजी तू पूर्ण करशील, पण हे आतमध्ये जाण्याचं मिशन मला जरा वाटतंय की खूप अवघड आहे. अवघडच आहे थोडस, खूप अवघड. नाही का? वा वा. बरं, हरकत नाही. याच्यात आणखीन पुढे काय काय होणार आहे हे तर आम्हाला निश्चितपणानं कळेलच आणि Yes. ते पाहताना आम्हाला मजा सुद्धा येईल. तू सुद्धा याच्यामध्ये ऍक्शन करतोयस, तर तुला कसं वाटतं? यापूर्वी तू कधी असा अनुभव आहे तुला करण्याचा? नाही. या सीन मध्ये पहिल्यांदाच मी ऍक्शन सीन करतोय आणि करताना खूप मजा येते मला.
फर्स्ट टाइम म्हणजे पहिलाच अनुभव होता हम्म. ऍक्च्युअल गन फायर करण्याचा. हम्म. मध्ये तुम्ही जसं बघितलं बरोबर. ऍक्च्युअल गन होती. हा. सो ते करताना खूप मजा आली. हम्म. बेसिकली घाबरलो पण होतो की हे बरोबर. कसं करायचं वगैरे म्हणून, बरं. पण नंतर खूप मजा आली आणि ते झालं. वा वा वा. बरं तारिणी, मला एक अगदी शेवटचा प्रश्न आहे. काय असं ना, मी पण फिल्म्स मध्ये वगैरे आम्ही ते गन शॉट्स आणि केलेले आहेत, तर त्याचा जो पहिला आवाज आपल्याला ऐकायला येतो ना, त्याच्यानंतर कसं वाटलं होतं ग तुला? कारण आपल्याला असं वाटतं खोटी गन आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण पहिला गन शॉट आम्ही दोघं म्हणजे एम घेऊन डोळे स्ट्रॉंग असे हा, सगळं सगळं एक वाजेपर्यंत तसे होते. मध्ये वाजलं आणि मग आम्ही दोघं आधी होतो, कारण आम्हाला दोघांच्याही कानात काहीच ऐकू येईना. नंतर फुल सुन्न झालं होतं सगळं एवढ्या जोरात, पण ते एकदाच झालं. त्याच्यानंतर मग आता मजा यायला लागली आता सवय झाली. खरंच आहे. मी सुद्धा पहिल्यांदा ज्या वेळेला अशी बंदूक ती धरली होती, मला सांगितलं गोळी मारायची. मी म्हटलं अरे काय त्याच्यात काय, आपल्याला काय मारूया गोळी, खोटी तर आहे. आणि जेव्हा आवाज आला त्याच्यातनं, तर गोळी मारल्यावरती पहिला घाबरलेला माणूस मी होतो. टेक मध्ये झालं होतं. सो म्हणून मला पटकन असं तुला विचारावं असं वाटलं की तुझा अनुभव कसा होता. वा. चला आता आपण पुढच्या तुझ्या कुटुंबातल्या सदस्यांना इथे बोलवूया. तर आता या रंगमंचावरती आता आपण त्यांना आमंत्रित करणार आहोत. त्या म्हणजे मीडियातनं तुम्ही सगळेच जण आलेले आहात. तुम्हा सगळ्यांचा रीच फार मोठा आहे हे आम्हाला माहिती आहे, म्हणून नेहमीच आम्ही तुमच्या बरोबर असतो. पण आता ह्या मालिकेत सुद्धा एक अशी व्यक्ती आहे जिचा रीच सुद्धा खूप मोठा आहे. त्यांचं स्वतःचं न्यूज चॅनल आहे, त्याच्यामुळे तुमचेच कॉम्पिटिटर बहुतेक इथे येत आहेत आणि जे फक्त न्यूज देत नाहीत तर न्यूज ब्लास्ट करतात. आपण त्यांना बोलवूया MNN टीव्हीच्या सर्वेसर्वा कौशिकी खांडेकर. या या या. वा. नमस्कार नमस्कार. माईक द्या त्यांना. नमस्कार मॅडम. हॅलो. हॅलो. मी छान, अगदी उत्तम. काय म्हणताय, कसं आहे, बरं आहे सगळं? मस्त, छान अँकरिंग करतोयस. अरे थँक्यू सो मच. कधी लागलं तर बोलवा मला. नक्कीच. जर तू माझे नियम पाळलेस, हां. तू सत्याची बाजू घेतलीस आणि सत्य आहे तेच दाखवलंस आणि तेच बोललास, तर 100% तुला मी चान्स देणार. अच्छा, म्हणजे जे खरं आहे तेच बोलायचं? हो. एकतर उगाच आरडाओरडा करून बोलायचं नाही, ती बातमी नसते. जिकडे आरडाओरडा होतो तिकडे बातमी नसते. अच्छा. फॅक्ट्स बोलले जातात तेव्हा ते संवादासारखे बोलले जातात, कारण आपले जे प्रेक्षक आहेत किंवा ज्यांना आपल्याला बातमी पोहोचवायची त्यांच्यापर्यंत आपल्याला खरं पोहोचवायचं. आपल्याला आपला फायदा नाही, आपल्याला त्यांचा फायदा करायचा. वा वा वा. म्हणजे असं म्हणतात की खरंच चौथा स्तंभ आहे आपल्या संपूर्ण या लोकशाहीचा. मला असं वाटतं की ते खऱ्या अर्थाने असे जर प्रामाणिक जर सगळेच वार्ताहर असतील तर ते आपण अधिक ठामपणानं बोलू शकतो. मला असं वाटतं कोणी प्रामाणिकपणे काम करतंय नाही करतंय ह्याच्याशी मला घेणं देणं नाहीये. मी तर 100% प्रामाणिकपणेच काम करणार आहे. वा. कारण माझ्या कंपनीची आयडिओलॉजी आहे, माझ्या नेटवर्कची आयडिओलॉजी आहे, आवाज जनतेचा, ओळख महाराष्ट्राची. आवाज हा खराच हवा आणि जनतेच्या हितासाठी हवा आणि त्या जनतेचाच फायदा हवा, आणि म्हणूनच आमचं नेटवर्क जे आहे ते आहे. वा वा वा, किती छान. पण हे अशा खऱ्या बातम्या देत असताना किंवा प्रामाणिकपणानं बातम्या देत असताना तुम्हाला अडचणी येतात का हो? मग कधी असं वाटत नाही की देऊया जाऊ दे एखाद्याच्या फेवरसाठी बातमी एखादी? नाही, अजिबात नाही. मला असं वाटतं शेवटी कितीही खोटं बोललं गेलं तरी खरं हे शेवटी सगळ्यांच्या समोर येतच आणि त्याचीच आपण साथ दिली पाहिजे. चांगला प्रवास असो वाईट प्रवास असो, खरं खरं असतं, त्याच्यामुळे तेवढंच आणि तेवढंच लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. वा. बरं, या तुमच्या नेटवर्कमध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये आणखीन कोण कोण मंडळी आहेत ज्यांच्या बरोबर आज आमची ओळख होणार आहे, भेट होणार आहे? सर्वप्रथम मी युवराजला बोलवते. युवराज हा माझा भाऊ आहे. थोडासा बोलू का? आता माझ्याबद्दल सगळं तूच ठरवतेस तर तूच बोल. मी ठरवत नाही, जे आहे तेच मी बोलते. आत्ताच बोलले ना मी. सॉरी. युवराज जरा वाया गेलेला आहे वाटतो. मी असं तो ऍक्टर चांगला आहे, म्हणजे चांगला अभिनय करतो, त्याच्यामुळे तो वाटत नाही, पण तो वाया गेलेला आहे थोडा. पण बहीण म्हणून माझी जबाबदारी आहे की वाईट वाटेवर जाणाऱ्या प्रत्येक माणसाला मी चांगल्या वाटेवर घेऊन येणार, आणि ती जबाबदारी मी युवराजच्या बद्दल पण निभावते अजून. हो ना युवराज?
आणि त्याच्यासाठी तू काय करतोयस? मी तुझं ऐकतो. वा वा, हे खूप करतोयस तू. हे खूप करतोयस खरं तर. वा बरं. युवराज, मला सांग, तू सुद्धा मदत करतोयस का यांना त्यांच्या न्यूज नेटवर्क मध्ये वगैरे? हो, म्हणजे ताई सांगेल तशी सगळी कामं ऐकतो आणि करतो. अच्छा, म्हणजे तू सुद्धा बातम्या त्यांना देतोस? नाही, माझ्यामुळे बातम्या तयार होतात. अरे बापरे, हे वेगळंच आहे काहीतरी. आणि काही काही बातम्या मग मला न सांगण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. अच्छा, ताई म्हण. ताई ताई म्हण. म्हण. बरोबर आहे, बरोबर आहे. काय करणार, सगळ्याच बातम्या काही सांगण्यासारख्या नसतात. बरोबर, चांगल्या बातम्या आणि लोकांच्या हिताच्या बातम्या ह्या आपण दिल्या पाहिजेत. बरोबर. वा, एकंदरीत लक्षात आलं युवराज, आपलं एकंदरीत जे काही वागणं बोलणं आहे हे आमच्या लक्षात आलेलंच आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्या कुटुंबामध्ये कुणी आहे? ऍक्च्युली युवराजसाठी ना तुला म्हणून सांगते, आणि आता मीडिया हाऊस आहेच म्हणून सांगते. मला असं वाटतं की एक बेजबाबदार माणसासाठी सगळ्यात योग्य डिसिजन हा लग्न असतो. अच्छा, त्याच्यामुळे मी आता लवकरात लवकर युवराजचं लग्न ठरवणार आहे. हेही मला आत्ता कळते. वा, हो, कारण मीच सगळे डिसिजन घेते ना तुझ्या बाबतीतले. सॉरी. आणि तू ऐकणं अनिवार्य आहे, कारण ते बरोबरच असतं. बरोबर, करेक्ट आहे. त्याच्यामुळे बेलसरी कुटुंब म्हणून एक कुटुंब आहे. अच्छा. त्यातली मुलगी मी बघते युवराजसाठी. अच्छा, हो का? हो हो हो. अच्छा, So तुला काही त्या कुटुंबाबद्दल कळलं तर मला सांग. नक्कीच मी सांगेन तुम्हाला. फक्त आता आपण फार त्या देसाई कुटुंबाबद्दल नको बोलूया. मला असं वाटतं आपण आपल्या कुटुंबाबद्दल हो, बोलूया, हो. आणि आपल्या कुटुंबात आणखीन थोडे आपण त्यांना इथं बोलूया. माझी मोठी काकी, ऐका बरं, छोटी काकी चेतना काकी. वाव, ये हे, ही माझी चेतना काकी. वा, छोटी काकी आहे ही? छोटी काकी. वाव, किती छान. काय म्हणते काकी, बरं आहे ना? काकी, काय कसं, व्यवस्थित? अरे बापरे, काकींचं बोलणंच वेगळं आहे. बरं, मी काय म्हणतो तुम्हाला काकी, तुम्ही काय या चॅनल मध्ये आहात का तुम्ही कुटुंबात राहून संपूर्ण घर सांभाळता? काय करता तुम्ही? आम्हाला घरीच राहावं लागतं. अच्छा. तिच्यामुळे नेहमी आमच्यावर अन्याय होतो. काय हो? हा, म्हणजे सगळ्या पावर, सगळ्याचे निर्णय घेण्याची क्षमता फक्त तिच्यातच आहे. अच्छा. मी, माझा नवरा, भाऊजी, वहिनी, आम्ही आपल्या घरीच असतो आणि ती सांगते त्याला आम्ही आपलं हो 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 म्हणायचं. अच्छा. काकी, त्याचं कारण पण सांगा ना. काय कारण आहे? कारण आम्ही आमच्या परीने काहीतरी करतो, ज्याला हे लोक कुरघोड्या म्हणतात, आणि आम्ही आमच्या तोंडावरच पडतो. अच्छा, हे त्यामुळे म्हणतात. हा, मग आम्हाला कोणी निर्णय घेऊच देत नाही. वा, तुमचं असं म्हणणं आहे ते कुरघोड्या वगैरे काही नाही, आम्ही आपला आमच्या आमच्या परीने करतो. आमच्या लेवलवर आम्ही करत असतो. बरोबर. घेतलेले निर्णय चुकीचेच ठरतात, त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे पर्याय नाही ना, त्यांना माझंच ऐकावं लागतं. आणि दुर्दैवाने हे जे सगळं एम्पायर उभं केलंय ते एक वाईट काळ आला होता, त्याच्यातनं मीच सावरलं, त्याच्यामुळे त्यांच्याकडे पर्याय नाहीये माझं ऐकण्या वाचून. अच्छा, अरे वा वा. मग तुम्ही निर्णय घेता ते चुकता, पण तुम्ही लग्नाचा सुद्धा निर्णय घेतलाय तर त्यांना सुद्धा बोलवा, म्हणजे आम्हाला तो बरोबर आहे की नाही तोही कळेल. माझे छोटे काका अरे अरे वा वा. त्यांचं नाव मकरंद आहे, त्यांना मी मॅक म्हणते. वाव, मैक, वाह, प्यार से कुचल मुझे मैक कहते हैं. वा वा. असं ते. अरे काका पण छान आहेत की निवेदक म्हणून तुमच्या न्यूज चॅनल मध्ये. अरे नको असं करू, आहे ते बरंच आहे आमच्या घरात चाललंय. चुकीच्या न्यूज देतात ना, पुन्हा तेच आहे. अरे देवा, खरं बोलतच नाही. अच्छा, तोच प्रॉब्लेम आहे, म्हणून टॅलेंट सगळं लपलाय आमच्या घरात. हे असं होतं, म्हणजे मला काय करायचं असतं आणि मला तोंडावरच पाडलं जातं, काय पर्यायच राहत नाही माझ्याकडे. अच्छा, काही बोलायला राहत नाही तुमच्याकडे. बरं बरं, हरकत नाही, पण तुम्ही तुमच्या परीनं तुमचे उद्योग सुरू ठेवा, आणि लोक म्हणतील त्याला कुरघोड्या, आपल्याला काय फरक पडतो? बरोबर आम्ही की ते नाही? करतच नाही. बरोबर, आम्ही ते करतच नाहीये कुरघोड्या. कसल्या नाही कौशिकी, अगं बेटा तुला माहितीये. नाही, पण तुम्ही आता स्टेजवर आलात तर तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाचा उल्लेखही करावासा वाटला नाही. काय झालं? काय हेच असतं सगळं, मग मलाच बघायला लागतं ना. बरोबर बरोबर. एकदा व्यासपीठ मिळालंय तर आम्ही आमच्याविषयी बोलणार का भाऊजींविषयी बोलणार? बरोबर जर बरोबर. चान्स मिळाला तर मी माझ्याबद्दल बोलून घेणार, आणि हेच माझं होत आहे, नेहमी माझं हेच म्हणणं असतं, मोठे म्हणून त्याला महत्व द्यायचं, हिने सगळं केलं म्हणून हिला महत्व द्यायचं. आम्ही तरी आहोत की नाही आपल्याला? करेक्ट आहे, बरोबर आहे. वा वा, छान छान. बरं आहे, तुम्हाला आता आम्हाला कळलं तुम्हाला व्यासपीठ का देत नाही आहेत, गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठच का देत आहेत ते. बरोबर.
आमचे मोठे काका पण आहेत, ते आता जरा कामात अडकले आहेत. त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही, दयानंद काका. माझे आई बाबा वारल्यानंतर माझ्यासाठी जर एक बाबा म्हणून एक व्यक्तिमत्व जर असेल, त्यांना मी दया आबा असं म्हणते. अच्छा. सो ते दयानंद काका. अच्छा, ते आज येऊ शकले ते आज येऊ शकले नाही. काकू आली आहे का? काकू आली. ही माझी मोठी काकू. वा, नमस्कार. नमस्कार वहिनी, नमस्कार. अरे वा, बोलताय ना काकू. काय म्हणताय, उशीर झाला तुम्हाला यायला, काय झालं? हो, जरा काकांची तब्येत बरी नाहीये. अच्छा. आणि त्यांना नटायचं पण एवढं असतं ना. अच्छा, खूप असतं का त्यांना? हो, म्हणजे मला छान राहायला खूप आवडतं, सगळं छान छान हवं असतं. खरंच आहे ते. आणि फार काही तुम्हाला त्याच्यासाठी कष्टही घ्यावे लागत नसते. पण तुम्ही सुद्धा घरातच असता का? तुम्ही सुद्धा यांना मदत करता? काय करता तुम्ही? नाही, मी घरात असते, म्हणजे घरातलं पण खूप काही काम असतं ना, आता ते मी सांभाळत असते. वा. म्हणजे काय माहितीये, जे ऐश्वर्य मी कमवलेलं आहे ते सगळं उपभोगण्यासाठी मी घरातली माणसं आहे. आणि ते म्हणजे त्याच्यात मला काही वाईट वाटतं अशातला भाग नाही. मी त्याच्यासाठीच ऐश्वर्य माझं कमवते, की ह्यांच्यावर न्योछावर कमवते. वा 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 वा. ती एवढं आमच्यासाठी करते ना, खरंच. आणि त्याची व्यवस्थित जबाबदारी तुम्ही घेतली. आमच्यासाठी काही करायलाच ठेवलं नाही. वा, किती छान. बर. आणि युवराजवरती तुमचं विशेष प्रेम असेलच? हो, युवराज म्हणजे माझा मुलगा आहे. हो, त्याच्यामुळे विशेष प्रेम. विशेष. आणि तो त्याच्यासारखा दीपक कुठेच जन्माला आलेला नसेल. वा वा. इतकं प्रेम आहे माझं त्याच्यावरती, शोधूनही सापडणार नाही असा. वा. बर. अजून? आमची मुलगी आहे. अच्छा. इरा. या इरा. येऊ. या. ये बाळा. अरे अच्छा. अच्छा, ही पण आहे का? हो मग. अरे वा, छान छान. ही माझी मुलगी आहे इरा. अच्छा. फक्त हिला ऐकू येत नाही, हिला बोलता येत नाही, पण तिला बोललेलं सगळं कळतं, कारण ती कौशिकी खांडेकरची मुलगी आहे. हो ना? अरे वा, किती छान. म्हणजे हिला हळूहळू समजतंय आता. पण हिचं काय अतिशय ही अशी परिस्थिती हिची झाली, याचं काय कारण आहे? म्हणजे जन्मापासूनच ती तशी? नाही, ती जन्मापासून तशी नव्हती. शी वॉज अ नॉर्मल चाइल्ड. पण एक अशी घटना घडली माझ्या नवऱ्यामुळे, ज्याच्यामुळे तिला ऐकू येणं आणि तिला बोलता येणं बंद झालं. पण मला ही खात्री आहे, मला 100% खात्री आहे की तिला पुन्हा ऐकू येईल, तिला पुन्हा बोलता येईल, आणि त्याच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तिचे उपचार तसे चालूही आहेत, आणि मला 100% खात्री आहे की मी इराचा आवाज पुन्हा ऐकेल. वा 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 वा. आणि आता इरा काय बिचारी, ती आता सध्या तर तिला काही बोलता येत नाही, त्याच्यामुळे तिच्याशी गप्पा मारण्यात काही अर्थ नाही. पण आपण एक काम करूया, आपण पुढचे तुमचे कुटुंबातले काही सदस्य असतील तर त्यांना आपण बोलूया. आमची ईशा आहे, अगदी लाडकी आमची. अच्छा. माझी मुलगी आणि माझे जावई. अरे जावई पण आहेत का? या थोडे इथे या बरं. खूप मोठं कुटुंब आहे तुमचं. या जावई. काय झालं? अरे प्रेम. ही काळजी घेतात का? हो. आम्ही नाही घेतली तेवढी काळजी ते घेतात. हो, ते दिसतच आहे. खूप प्रेम. असा माझा प्रेमळ एक नवरा आहे. आणि हे कसे आहेत की कौशिकीचं फारच ऐकतात. मला काही ते पटत नाही. माझं असं म्हणणं आहे की आपल्याला जर पटत नाही ना, तर ते आपण तोंडावर डायरेक्ट बोलून टाकायचं. बरोबर आहे. सो असा बेसिकली माझा स्वभाव आहे. मी काही कोणाला जुमानत नाही. माझी आई मला गप्प राहा असं कितीही सांगितलं तरी सॉरी मी गप्प राहू शकत नाही. आता गप्प राहा. वा. म्हणजे कौशिकी मॅडम, मला असं वाटतं बाहेर तुम्हाला जेवढं स्ट्रगल आहे त्याच्यापेक्षा जास्त घरात आहे एकंदरीत, खूपच जास्त. बरं, काय जावई बापू, आपण काही बोलता का? फक्त पाणीच बोलायचं आहे तुला? मी फक्त तिची काळजी करतो. वा. आणि ती म्हणेल ते मला सगळं पटतं. हो का? अच्छा. अरे वा वा, किती छान. आधी मम्मा म्हणायचं, आता मम्मा म्हणतोय. वा वा, छान छान, सुंदर. पण असंच राहिलं पाहिजे. सुखी संसाराचा हा मंत्र आहे, काळजी करू नकोस मित्रा. छान आहे, उत्तम. चला, एकंदरीत आपण या कुटुंबाबरोबर सुद्धा आपली भेट झालेली आहे, यांच्याशी ओळख झालेली आहे. यांच्याबरोबर सुद्धा आपण एक फोटो घेऊया. हा या. माझ्या कुटुंबातली सगळ्यात मोठी व्यक्ती जी तारिणीचा खूप मोठा सपोर्ट आहे ती म्हणजे आमची सुमी आजी. सुमी आजीला मी आता इकडे बोलवते.
वा 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 वा. सुमी आजी आली 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 आली. सुमी आजी वा. सुमी आजी सगळ्यात ज्येष्ठ आहे असं म्हणालीस. हो, सगळ्यात ज्येष्ठ आहे, सगळ्यात उत्साह. प्रेमळ आहे आणि सगळ्यात जास्त उत्साही सुद्धा आहे. वा. हे तर आम्ही पहिल्यापासून पाहतोच, म्हणजे त्यांचा उत्साह. आणि कधी कधी आम्हाला असं वाटलं की अरे बापरे आज थोडंसं थकल्यासारखं वाटलंय, तर मला असं वाटतं सुमी आजीकडे पाहिल्यानंतर पुन्हा सगळ्यांमध्ये उत्साह येतो. हो, आमच्याकडे पण तसंच वातावरण आहे. बरं सुमी आजी, मला सांगा बरं, तुम्ही पाहिलं का एकंदरीत कसं वाटतंय मालिकेचा पहिला भाग वगैरे? हो ना. आणि त्याच्यामध्ये इतक्या मारामाऱ्या आहेत ना, हा मला एकदम साऊथच्या फिल्मचीच आठवण झाली. बापरे. हो, सांगते, कोणाला सांगू नका, मी साऊथच्या फिल्म बघत असते. हो. ते मला कोण देत माहिती का? आमच्याकडे अच्छा. ओ, केदार पुरवतोय तुम्हाला हे सगळं साहित्य. हो 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 हो. बरं, पण मला सांगा, खरं सांगा, आता साऊथच्या फिल्म्स तुम्ही पाहत असता, बरोबर आहे, साऊथच्या फिल्म्स पाहिल्यात तुम्ही, परंतु आमच्या इथे जे काही केदार आणि तारिणीची ऍक्शन तुम्हाला दिसली ती कशी वाटली तुम्हाला? तशीच मला आठवण झाली हो. तशीच आठवण झाली. वा 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 वा. बरं, हे तर झालं की ऍक्शन बद्दल आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल, पण हे तारिणी तुम्हाला काय वाटतं कुठून आलं असेल हे तारिणीमध्ये? ही ऍक्शन करण्याची जिद्द किंवा ही ऍक्शन आपण म्हणतो ना उपजत काहीतरी असल्याशिवाय हे काही येत नाही. अगदी बरोबर बोलला. बरोबर ना. तिची आई होती, ती पोलीस मध्ये होती. अच्छा. आणि इतकी शूर हा. आणि sweet. वा. त्या मनाने तारिणी काही हा. बिचारी घरी माहिती. हो का. हो ना, सगळं ऐकत बसलं. अरे बापरे. काय हा आमची नोटीस गेल्यानंतर ना, हा. तिच्या बाबांनी दिसलं. अच्छा. त्यामुळे टीचर सारखी हिला छळत असते, हे काम कर, ते काम कर, ते काम कर. अच्छा. आणि सांगते हिला मी धाडसी हो म्हणून. बरोबर. ऐकते कुठे ही पोरगी. बरोबर बरोबर. पण चांगलंय की धाडस दाखवत नाहीये, हेच चांगलंय. नाहीतर आईचं काय होईल हे आम्हालाच माहिती आहे, फक्त ज्यांनी ज्यांनी प्रोमो पाहिलाय त्यांनाच. पण छान छान. बरं, आजी सुद्धा खूप गोड आहेच, बरोबर आहे, पण आत्ताच तिने आईचा उल्लेख केला, तर आईची शौर्य गाथा सुद्धा आम्हाला पाहायला मिळणार आहे की नाही? हो, 100%. वा वा वा. बरं, आणि बाबांचा सुद्धा उल्लेख झाला तर बाबांना सुद्धा भेटून घेऊया आपण. हो, आता पुढची व्यक्ती आमच्या कुटुंबातली तीच आहे, ते म्हणजे माझे बाबा. बाबा वा 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 वा. बाबा वा. माधव बेलसरे. वा वा. जरा या माईक. वा वा. सर, मी असं ऐकलेलं आहे की इथे आल्यानंतर मी सुद्धा थोडीशी काय म्हणतो ना की थोडी खबर काढण्याचा प्रयत्न केला मी. जरा आपण या बाजूला येऊया सगळेजण. हा, थोडंसं म्हटलं आपण सुद्धा जरा गुप्त हेरासारखं जरा आपले हेर पेरून त्याच्यातनं काही निघतंय का हे आपण पाहूया. तर मला असं कळलं ह्या सेटवरती सगळ्यात कमी डायलॉग्स हे तुमच्यासाठी लिहिले जातात. हे खरंय का? हो, म्हणजे मी आतल्यात धुमसतोय, आतल्यात बोलतोय, व्यक्त होत नाहीये. कारण माझ्या बायकोवर जे आरोप झाले त्याच्या संदर्भात माझ्याकडे काही पुरावे नाहीयेत, म्हणून मी काही बोलूच शकत नाहीये, पुरावा काही सांगूच शकत नाहीये. बरं, मी काय म्हणतो, तुमच्याकडे काही पुरावे आहेत का तिच्याबद्दल, ते मला देऊ शकता का? मग मी बोलायला सुरुवात करतो पटकन. नाही नाही नाही, सध्या तरी माझ्याकडे नाहीये, परंतु मला पूर्ण खात्री आहे कधी ना कधी तुम्हाला ते मिळतील. आणि त्या दिवशी तुम्हाला जे काही बोलायचं, तुमच्या मनात जे काही साचलेलं आहे ते तुम्ही निश्चितपणानं सगळी बडबड बाहेर काढेल. वा 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 वा. पण तुम्ही सतत आतमध्ये तुमचंच असता का? काय नेमकं काय प्रॉब्लेम होतो? सतत विचार करतो हे असं का होतं, माझ्या तारिणीच्या बाबतीत सगळं असं का झालं, तिला लहानपणीच पोरकेपण का आलं, हे जे घडलं ते अनपेक्षित होतं आणि त्याला पटकन सामना करावा असं माझ्याकडे तेव्हा धैर्य नव्हतं. पण त्याच्यानंतर मग हिचं पालन पोषण नीट व्हावं म्हणून दुसरी आणली. ती आणल्यानंतर घरात जे काही कॉम्प्लेक्सेस सुरू झाले त्याच्यामुळे मी गप्प झालो, मी तमाशे झालो. वा, म्हणजे करेक्ट आहे हे तुमचं, अगदीच म्हणणं बरोबर आहे की काय की मुलीची काळजी आहे, बरोबर आहे, पण त्याच वेळेला मात्र आपल्या बायकोवरती सुद्धा काही आरोप झालेले आहेत, त्याच्यावरती बोलण्यासारखं आपल्याकडे काही नाहीये, तर मी कसं काही बोलणार, बरोबर आहे. आणि त्यात तुम्ही दुसरं लग्न केलं. हो, आणि सगळी टोचणीवर सगळं ऐकून घ्यावी लागतात, बरोबर, समाजाकडची, घरातली सुद्धा वगैरे. बरोबर बरोबर. मग शांत असतो मी थोडं. करेक्ट आहे. आणि 2 लग्न झालेल्या माणसाने शांतच राहिलेलं बरं असतं. आता आपण असं करूया, ज्यांचा उल्लेख झालेला आहे तर त्यांनाच आपण माझ्या आईला बोलूया. आई, मी गप्प बसतो. हो हो हो, या.
आई म्हणायचं नाही आम्हाला. अरे बापरे, किती वेळा सांगायचंय तुला? सॉरी निशीची आई म्हणायचं. निशीची आई. निशीची आई असं म्हणायचं तुम्हाला नाही आवडत? नाही आवडत मला. हिने आई म्हणलेलं आवडत नाही. का एवढा का राग आहे हिच्याबद्दल तुमच्या मनात? प्रेम का असावं ते सांगा ना. अच्छा. तिच्या आईचं जे काही कर्तृत्व आहे ना, त्यामुळे जे काही भोगायला लागले आमच्या कुटुंबाला, त्याच्यामुळे तिचा राग हिच्यावरही निघतो. बरोबर आहे. हा, अच्छा, म्हणजे ते कारण आहे तुमचं. वा वा, बरोबर. पण मला सांगा, तुमच्या या घरामध्ये, या कुटुंबात, म्हणजे हिच्यावरती तर राग आहे हे लक्षात आलंच. माझ्या बाबा सुद्धा फार बोलत नाहीयेत. प्रेम कोणावरती आहे तुमचं या घरात? माझ्या निशीवर. निशीवर. हा. आणि नम. त्या 2 मुली आहेत माझ्या, खूप लाडक्या मुली. आणि निशी विशेष आहे. अच्छा. ती खूप हुशार आहे, सुंदर आहे, आणि तिचं म्हणजे हटके आहे सगळं, छान. हो का? मग आपण निशीलाच बोलवूया का? हो. निशू ये बाळ. बोलवा बरं. वा वा. हाय हाय. काय म्हणताय निशिता? कसं काय, बरं आहे ना? छान छान, अगदीच छान, अगदीच उत्तम. बापरे. होप्स. हो. वा वा. या अशाच बोलतात की शुद्ध मराठी सुद्धा मधून मधून येतं? अच्छा. पण जनरल तुम्ही असंच थोडस नॉर्मली असंच बोलतात ना मराठीत. अच्छा, असंच तुमच्याकडे असं? म्हणजे मराठी तर अशीच बोलतात, राईट? बरोबर. नाही, आमचं याच्या बाहेर वेगळं असतं एक मराठी, तर ते कदाचित इथपर्यंत आलं नसेल. हरकत नाही. पण छान. तुम्ही काय करता? मी सध्या फॅशन डिझायनिंग शिकते. ओके. वा. पुढे माझे जरा मॉडेलिंगचे प्लॅन्स आहेत. वा. आणि ताईसाठी काही आहे की नाही स्पेशल प्लॅन? तिच्यासाठी काय प्लॅन करायचं? तिच्यासाठी प्लॅन नाही करायचा? हा, म्हणजे वाय विशी. अच्छा. बापरे, कुटुंबात जरा कठीणच दिसते. आजी एक आपली बाजूची दिसते, बाबा काहीच बोलत नाही, आई बिचारी राग ठेवूनच आहे, आणि निशीचं सुद्धा तसंच दिसते. बरोबर आहे की नाही? पण एक जण आहे ना आमच्या घरातलं शेंडेफळ. अच्छा. मग आपण तिला बोलूया? हो, चालेल ना. नमा. अच्छा, हे शेंडेफळ आहे का? वा वा. हा, बोला. नमा. नमा तुमच्या बाजूने आहे ना? वा. नमा, काय सांगशील ताईबद्दल? ताई म्हणजे काय, तीच सगळं घरात मी करताना बघते. मी लहान असल्यापासून मी बघते की हीच सगळं करते. म्हणजे असतं ना की मोठी बहीण जे करेल ते आपल्याला करायचं असतं. तसं आहे की जर उदाहरणार्थ की मोठ्या बहिणीने समजा डान्स क्लास लावला तर आपल्यालाही करायचं असतं. तसं त्या पद्धतीने ती जे करते ते काय, बाकीच्या दोघी आहेत त्या तर नाहीच. म्हणजे अरे बापरे. सॉरी. हा, सख्खीची बाजू घे बरं. वाव. कुटुंबातला एकंदरीत तुमचा जो प्रेमळ संवाद आहे हा तर आमच्या लक्षात आलेलाच आहे सगळ्यांच्या. यानंतर आता अजून कुठे राहिले का कुटुंबात? राहिलेत ना. आमचं कुटुंब छोटं नाहीये, मोठं आहे. आमच्या कुटुंबात आमची आत्या सुद्धा आहे, तर आपण तिला पण बोलूया. वा वा. आत्या, या. आपण थोडस शिफ्ट होऊया का, म्हणजे आत्यासाठी तशी काही फार आत्याला जागा लागत नाही, तिने जागा बनवली ऑलरेडी तिची. हा, बर. काय आत्या, तुम्ही तर अतिशय, मला एकंदरीत पाहता तुमच्याकडेच मला लक्षात असं येत आहे की तुम्ही अतिशय प्रेमळ असणार, तुम्ही मितभाषी असणार, गोड असणार, सगळ्यांची काळजी घेणारे असणार. बरोबर की नाही? फार काही शो ऑफ नाही, अतिशय साधी राहणी, उच्च विचारसरणी वगैरे असं तुमचं सगळं असणार, असं एकंदरीत मला वाटतंय तुमच्याकडे. कोणीतरी पढवून पाठवलंय का हे? नाही, मी विचार, किंवा तू मुद्दाम मला वाईट वाटावं किंवा टोचून बोलावं म्हणून हे सगळं बोलतोस ना? अजिबात नाही. एवढी माझी डेअरिंग आहे का? असं का वाटतंय की मला कोणीतरी सांगितलं असेल किंवा पढवून पाठवलं असेल? शक्यच नाही. मुळात एवढ्या 3 तरुण पोरी तू काय करतोयस? आमच्या घरात कसं काय शिरलायस असं डायरेक्ट? अरे नाही, मी काय आहे, मी सुद्धा झी मराठीच्या कुटुंबाचा एक भाग आहे, त्याच्यामुळे मला परवानगी आहे कोणत्याही कुटुंबामध्ये जाण्यासाठी. तिच्यापासून लांब अंतरावर उभा राहा जरा. हा, बस एवढं बस. हा, ठीक आहे, बोल. बरोबर. तिच्या जवळ जाईल तरी कोण? आधी आम्हाला मगाशी त्यांनी प्रात्यक्षिक सुद्धा दाखवले, तेव्हा तुम्ही नव्हतात, त्याच्यामुळे तशी भीतीच वाटते मला. बरं आत्या, काय म्हणताय? बाकी कसं सगळं व्यवस्थित आहे? त्या केदारला का तुम्ही आतमध्ये येण्यापासून परत आणखीन त्याला अडवून ठेवलेलं आहे? तुझ्यासारखा आहे ना तो, आगाऊ, कळत नाहीये त्याला. देवा, पोरी आहेत घरात तरुण, जरा काहीतरी भान असावं ना. कुठेही शिरतो, कसंही काही करतो, मोरडाय नको, कोणाचं तरी धाक पाहिजे.
आणि मुळात तो भाडेकरू आहे, मालक नाहीये ना घराचा. आम्ही सांगू ते ऐकायला पाहिजे. अच्छा, तो भाडेकरू. मग तो त्याला तुम्ही वेगळं काही घर दिलेत का राहायला? एक छोटी खोली आहे आमची, ती भाड्याने दिली. अच्छा, ही किराणा मालाचं दुकान दिसतंय तीच. अहो ती खोली नाही, दुकान आहे ते. दुकानात कुठे त्याला राहायला दिलं? पण एकट्या मुलाला अजून किती काय लागणार आहे? कुठून आलाय काय, कशाचा काही पत्ता नाहीये आम्हाला. घरात कसं घ्यायचं डायरेक्ट? बरोबर. ते आणि तुमच्या शब्दाबाहेर कोण जाणार, बरोबर की नाही? अर्थात. हो, मी सुद्धा घाबरलोय आता. आणि खऱ्या अर्थानं आत्याचा सुद्धा केवढा या संपूर्ण कुटुंबावरती वचक आहे हे तर लक्षात येतच आहे. मला असं वाटतं की एक वेगळं मिशन तुला आत्यासाठी सुद्धा उघडावं लागणार आहे इकडे, कारण आत्याचं मिशन हे जरा जास्तच कठीण मला दिसतंय. कसलं मिशन? नाही आमचं वेगळं मिशन. एक तुम्हाला छान साडी घ्यायची आहे, त्याचं मिशन आहे ते. लपवाछपवी सांगलं नाही, जे काय कळलं पाहिजे मला. हो, मिशन नाही, त्याला सरप्राईज. हा सरप्राईज आहे. छान आहे, खूप मोठं आहे ते. वा. बरं, मग आता संपूर्ण कुटुंबाची ओळख तर झाली. काव्या राहिली ना. काव्या ही आमची काव्य आहे, ही माझ्या आत्याची मुलगी आहे. काव्या? ही काव्या आहे का? संस्कारी आहे, माझी मुलगी आहे, सगळं शिकवलंय तिला. काव्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय यार. कुठे? काव्या? नाही, कुठेच नाही. मी कुठे होते? प्रणव, मला जरा मॉडर्न राहायला आवडतं रे, पण आईला सांगू. हा, मी तेच म्हटलं. अरे म्हटलं आता साडी बिडी मध्ये एकदम त्या दिवशी वेगळ्याच याच्यामध्ये होती. हॅलो. नाही जा, बरोबर आहे, पण इतकी छान साडी आहे, त्याच्या आतमध्ये काय आहे? हे काय आहे? पदरात लपवून काय नेते? अरे बघते म्हणजे काय, घेऊन जाऊन बघतेस की काय तिकडे आतमध्ये? नाही, तुला बघ त्यात काय. वा, काय काव्याच्या सवयी आहेत एक आहे ना, कवितेसारख्याच आहेत एकदम. हो ना. वा, छान. पण अतिशय उत्तम असं हे कुटुंब आहे. आणि हे कुटुंब झालं आपल्या सगळ्यांना दिसणार आहे. पण या कुटुंबाच्या व्यतिरिक्त काही माणसं आहेत का याच्यामध्ये? पण आपण एक काम करूया, यांना जरा आपापल्या कामासाठी जाऊ देत तिकडे, है ना, कारण उगाच यांना कशाला त्रास द्यायचा. आत्या तर मला दिसतेच आहे किती बिझी आहे, तिचं तर मनातनं चाललंच आहे, बाई माझी कामं तिकडे अडलेली आहे, ती आधी पूर्ण करते मी. बरोबर आहे. काव्याला सुद्धा अडल्यासारखं वाटलं असेल, साडी बिडी तिने नेसलेली आहे इतकी सुंदर. हा, पण आपण एक काम करूया, आधी एक या कुटुंबाचा फोटो घेऊया आणि मग आपण पुढच्या प्रवासासाठी निघूया. मी विनंती करतो की जरा आपण दोघे जण मध्ये या, म्हणजे एक छान फॅमिली फोटो आहे. कुटुंबातली मुख्य माणसं, आजीला जरा मध्ये घ्या. अरे वा, किती छान. वा, आता आपण एक फोटो घेऊया सगळ्यांसाठी. तिकडे आजी. हा, नको. खऱ्या अर्थानं कुठून हे सगळं, हा उत्साह आणि हे इन्स्पिरेशन कुठून आलंय ते कळतंय. आजीची एवढी उत्साही आहे त्यांची, आणि त्यामुळे मला असं वाटतं की संपूर्ण सेट सुद्धा असाच छान उत्साही राहत असणार. आणि खूप छान आपल्याला पाहायला मिळणार आहेत सीन्स या मालिकेमधून. एक खूप उत्तम कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. झाला फोटो? चला, धन्यवाद. मी हो, अरे बापरे, वा. चला, आत्ता काही कोणाची स्पेशल ओळख करून द्यायची असेल तर करून देऊ शकतो. केदारला सुद्धा बोलून घेऊया, आता काही अडचण नाहीये. केदार कुठे आहे? केदार गेला मिशनवरती? हा, नाही. केदार एवढा घाबरून आहे की आता सगळे बाहेर आले तरी सुद्धा तो घरात जात नाहीये. काय आत्याचा धाक आहे. आता मी ज्यांची ओळख करून देणार आहे, फक्त एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, आमची आयडेंटिटी कुठेही रिव्हील करू नका प्लीज. कारण ही टीम एक स्पेशल युनिट आहे, ज्यांची आयडेंटिटी बाहेरच्या लोकांना माहित नाहीये. एक वेगळी आयडेंटिटी घेऊन बाहेरच्या जगात जगत आहे. तर आता आपण सुरुवात करूयात आमच्या साधू सरांपासून. सर. वा, खरंच आहे, हे एक वेगळं कुटुंब आहे तुझं, असं आपण म्हणूया. आणि या कुटुंबामध्ये सुद्धा वेगवेगळी लोक आहेत, जी लोक तुला वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत असतात. सर नमस्कार. वा, हे तुमचे सगळ्यांचे बॉस. साधू सर हे आमचे बॉस आहेत. वा. सर काय म्हणताय? मुख्य काय उद्देश आहे आपला या संपूर्ण टीमचा? तारणीला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचवणं आणि संपूर्ण देशाचं संरक्षण करणं. वा, हा एकमेव उद्देश. वा, क्या बात आहे.
आणि त्यांचं बोलणं सुद्धा किती क्लिअर आहे नाही, म्हणजे अजिबात आजूबाजूचं काही नाही आहे त्याच्यामध्ये, अगदी व्यवस्थित एकदम टार्गेटवरती गेल्यासारखं. वा. पण तुम्ही तारिणीलाच का बरं निवडलं असेल, असं का तुम्ही निवडलं? फक्त तारिणीलाच असं नाही, ही जी स्पेशल टीम निवडली गेली आहे ही मुळातच प्रत्येकामध्ये एक एक टॅलेंट जे आज देशासाठी गरजेचं आहे अशा पद्धतीचं टॅलेंट निवडून काढलंय आणि ही संपूर्ण एक टीम तयार केली आहे. बरं. त्याच्यामध्येच तारिणीमध्ये सुद्धा ते एक टॅलेंट आहे, त्याच्यामध्ये एक गुण आहे जो हळूहळू लक्षात येईलच प्रेक्षक बघतील. पण त्या गुणामुळेच तिला तयार करण्यात आलंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या आईचा मी अत्यंत जवळचा मित्र, जे पोलीस ऑफिसर होती, तिचा मी जवळचा मित्र आहे आणि तिची इच्छा होती की तिच्या मुलीने सुद्धा तिच्यासारखंच पोलीस ऑफिसर व्हावं. वा 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 वा. आणि म्हणूनच तुम्ही तिला ती संधी दिली. आणि पण तिची बिचारीची खूप म्हणजे तारिणीची तारेवरची कसरत आम्हाला पाहायला मिळते बिचारीची, की तिला घरात सुद्धा तेवढंच वेळ द्यावा लागतोय, धावपळ करावी लागते आणि नंतर बाहेर येऊन ही सगळी कामं तुम्ही जे वेगवेगळे मिशन्स तिला देत आहात. पण देशाचं संरक्षण करताना ह्या सगळ्या गोष्टी घडणारच आहेत याची कल्पना आम्हाला सगळ्यांनाच असते. वा वा वा. म्हणजे ते तुम्ही मान्य करूनच घेतलेलं आहे. चला आता आपण तुमच्या टीम मध्ये अजून कोण आहे त्यांना सुद्धा आपण बोलवूयात. आपण बोलूयात नित्यानंद. नित्यानंद या 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 नमस्कार. हे सुद्धा आमच्या टीम मधले एक जण आहेत ज्यांचे स्किल्स आम्हाला खूप युजफुल असतात. प्रॉब्लेम फक्त इतकाच आहे की त्यांना आयडेंटिटी रिव्हील करता येत नाही आणि बायकोपासून त्यांना पळता येत नाही. एक मिनिट काय झालं? हा अरे भाजीपाला घेऊन ना बाजार नाही मी एक हा घेस भेंडी घेस हा अरे लायलो ना पाव है. हा ते भाऊ द्या ना, आलं लिंबू कोथिंबीर द्या, कढीपत्ता फुकट द्या मला. कढीपत्ता फुकटला येस मी. हा घेस 20 का पाव है सेट, क्या कर रहे हो? नंतर फोन करत ना. हा ठेव. वा. हे काय नवीन काय आहे तुमचं? ते बायको. हो ते बायको तुम्हाला माहिती कशी असते. लय तारा होती ती मला. बापरे. सॉरी. घरचं डिपार्टमेंट त्यांच्या हातात आहे म्हणजे सगळं. हो. आता भेटूयात पुढच्या व्यक्तीला. हो. फातिमा. हा. ही दिसते अशी पण प्रचंड रागीट आहे. तिचा राग कंट्रोल करता करता आम्हाला सगळ्यांना घाम फुटतो. त्याचं कारणही तसंच आहे, कारण तिच्या घरचे तिच्या लग्नासाठी मागे लागलेत आणि घरच्यांपासून हे सगळं लपवून आमच्यासाठी मिशन साठी काम करणं हे सगळं तिला करावं लागतं. त्याच्यामुळे तिची थोडी चिडचिड होत असते. अरे बापरे. म्हणजे घरच्यांवरती राग आहे का लग्नावरती राग आहे, काय नेमकं? मला लग्नावरती जास्त राग आहे आणि घरच्यांवरती त्याच्यापेक्षा जास्त राग आहे. अरे बापरे. एकंदरीत लक्षात येतच आहे काय तुमचं म्हणणं आहे ते आणि केवढा राग आहे तो. पण हा राग जातो मध्ये मध्ये का सतत आलेलाच असतो? जेव्हा कामाच्या ठिकाणी असते ना तेव्हा तो सगळा राग निघतो माझा. अरे वा 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 वा. किती छान. म्हणजे तुम्हाला आधीमध्ये भेटायला नको. तिच्या तावडीत एखादा चोर किंवा एखादा गुंडा सापडला तर विसरून जायचं सगळं आजूबाजूचं. हो ना. बापरे. पण येताना असं अजिबात वाटलं नव्हता. वाटलं की एवढी गोड मुलगी येते म्हणून. आणि नंतर हे सगळं कळलं. बरं झालं मला सांगितलं ते. मी या बाजूला उभा येते, त्या बाजूला असतो, स्पीकर वरती असतो मी एवढे. हेच मी मगाशी म्हणत होतो की छुपे गुण सगळे. हो. जे निवडून काढले त्यांच्यामध्ये छुपे गुण आहेत. वा वा वा. बरं अजून कोण आहे टीम मध्ये? पुढचा मेंबर आहे कत्री. कत्री. त्याचं नाव कत्री याच्यासाठी आहे कारण तो क्षणात रूप बदलू शकतो. आता गरीब वाटतोय, नंतर श्रीमंत, नंतर मध्येच पोलीस, नंतर मध्ये चहावाला, असं काही तो करू शकतो. आणि त्याच्यातला आणखीन एक महत्वाचं स्किल असं आहे की आम्हाला ज्या टिप्स लागतात त्या सगळ्यात जास्त तारिणीला आणि केतनला सगळ्यात जास्त टिप्स देण्याचं काम हा कत्री करतो. वा. अच्छा म्हणून कत्री. होय. मला वाटलं कपड्यांमध्ये कत्री मारली म्हणून त्याचं नाव कत्री आहे की काय. नहीं यार कुछ नहीं, ऐसे ऐसे दे दिया, अभी ले लिया मैंने. वा वा. हा म्हणजे तुमच्या टीम मधलं बहिरची नाईक असल्यासारखंच आहे असं म्हणूया. बरोबर आहे की नाही? वेगवेगळी रूपं घेऊन तो आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी भेटतो. पण माझा काही फार विश्वास नाहीये तू अशी वेगवेगळी रूपं घेऊन इन्फॉर्मेशन काढू शकतोस. नक्कीच. आताच मला कळलं की तू MH04 मधून आलेला आहेस. 3679 तुझ्या गाडीचा नंबर आहे. नुकतीच तू पार्क केली आहे, लाल रंगाची गाडी आहे. अरे देवा. हे कधी बघितलं? म्हणजे मी आलो त्यावेळी तुम्ही कोणीच नव्हता तिकडे. हीच तर कत्रीची कमाल आहे. अरे बापरे. कत्री नाही, हा खत्री आहे. डेंजर आहे एकदम. वा 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 वा. सगळ्या इन्फॉर्मेशन याच्याकडे असतात
म्हणजे हे सुद्धा स्किल आहे तुमच्याकडे. आणि आणखीन कोणी आहे का संपली आता? येस, आमचा पुढचा मेंबर आहे टेक्नो. टेक्नो, येस. ह्याचं स्किल असं आहे की टेक्निकली ज्या ज्या गोष्टी आम्हाला स्ट्रॉंग करायला लागतात, ज्याच्यासाठी खूप जास्त सपोर्ट लागतो, तो सपोर्ट मला सगळा टेक्नोकडून मिळतो. वा, टेक्नो. येस. मग काय टेक्नॉलॉजी काय माहिती आहे तुमच्याकडे आता? तुझा फोन हॅक करू शकतो मी या मुवमेंटला. तुम्ही सगळे सरळ तू नडू नकोस आम्हाला कुणाला सत्ता. अरे मी इकडे कशाला बोलावलंय, मला हेच कळेल असं झालंय. ती पोरगी गोड आहे म्हणून म्हटलं तर तिला राग येतो सगळ्यात जास्त. हा सगळी इन्फॉर्मेशन काढतो. हा माणूस मला मध्येच भाजीसारखं बोलायला लागतो, भाजीवाल्यासारखं, आणि तो मोबाईल हॅक करतोय. काय डेंजर टीम आहे तुमची. मला असं वाटतं एक एक मिशन बघताना आम्हाला एवढी मजा येणार आहे. खूप खूप. वा वा वा. आणि तू माझा फोन हॅक करशील की नाही मला माहिती नाहीये, पण तुमची संपूर्ण टीम ही प्रेक्षकांची मनं मात्र निश्चितपणाने हॅक करतील आणि त्याच्यावरती राज्य करतील, याच्यात काही शंका नाही. वा. तर या टीमला तर आता आपण भेटलेलोच आहोत. आता आपण एक काम करूया, आपण एक फोटो काढूया. कारण काय अशा टीमचा फोटो पुन्हा आम्हाला मिळणार नाही. फक्त एकच आहे, जरा कॉन्फिडेन्शियल आहे, त्यामुळे सांभाळून प्रदर्शित करा सगळीकडे. या टेक्नो, ये इकडे, या बाजूला घ्या, या बाजूला. आपल्या दिग्दर्शकांबरोबर थोडस गप्पा मारूया, त्यांचं मनोगत ऐकून घेऊया. भीम, कसं वाटतंय? एक अशी मला आता खरं सांगू का, असं हे ऍक्शन फिक्शन वगैरे असं काही दिसलं की सगळ्यात पहिल्यांदा मी एकांकिकेपासून तुला ओळखतो, त्याच्यामुळे मला माहिती आहे सरळ सरळ कुठली गोष्ट करायची असली तर त्याच्यापेक्षा जास्त असं काहीतरी करायचं असलं की तुझी आठवण पहिल्यांदा येते आम्हाला. माझं नाव भीम आहे आणि तारिणी हे खूप मोठं शिवधनुष्य आहे, त्यामुळे मला माहिती आहे की जरी माझं नाव मोठं असलं, भीम असलो, तरी काम खूप मोठं आहे, प्रोजेक्ट खूप मोठा आहे, मालिका खूप मोठी आहे, कलाकार खूप आहेत. बरोबर. तर ते असे म्हणजे कळलं जातं असे सगळे कलाकार आहेत. तर ते येतात अगदी. तर अशा कलाकारांसाठी मग पियुष वेलंकीवार आम्ही दोघांनी ऍज अ दिग्दर्शन असे आम्ही धुरा सांभाळले. याच्याबरोबर मी स्पेशली माझ्या टीमची ओळख करून देऊ इच्छितो, डिरेक्शन टीमची, ज्याच्यामध्ये अमोल आहे, प्रतीक आहे, अंजली ही क्रिएटिव्ह असिस्टंट आहे आणि डिरेक्शन टीम पण करते, ही अंधारमायाला पण होती, अनुश्री आहे, आज जयेश म्हणून एक आमचा आहे, तो गेले काही दिवस जे शूटिंग सुरू झाले आणि वादळ वारा पाऊस आणि ऍक्शन याच्यामध्ये आम्ही काम करत असल्यामुळे आमचे बरीच जण आमच्या टीम मधले आधारी आहेत. स्वराज पासूनच ती साथ पसरली तुझ्यापर्यंत संपली का मग? ओके. असे आमच्या टीम मधले बरेच जण आधारी आहेत. त्याच्यामुळे जयेश आमच्या टीमचा भाग आहे, शंतनू आमच्या टीमचा भाग आहे, जे आता इथे खरं तर आज उपस्थित असायला पाहिजे होते पण त्यात काम करतायत. तर असं आहे. आणि प्रोजेक्ट बद्दल तारिणी या मालिकेबद्दल म्हणायचं झालं तर या मालिकेची गंमत आहे. म्हणजे जर तू म्हणला ना की ऍक्शन म्हटल्यावरती मेम्स विम्स येतात ना, की गनवाली हिरोईन तो भीम वगैरे हे सगळं असलं तर या मालिकेत एक वेगळ्यांदा गंमत आहे की आहे ना, दोन कुटुंब आहेत. बरोबर. सर कुटुंबाची गोष्ट, त्यांच्यातल्या भावना, म्हणजे वेगवेगळ्या पात्रांची गोष्ट, स्वभावांची गोष्ट, तर दोन कुटुंबातला जे पारिवारिक संघर्ष जो असतो ना, तोही यावेळेस तारिणीच्या ऍक्शनपटासोबत तोही आहे. वा. आणि की एक आपण नेहमी जे बघत असतो की याचा आनंद असा आहे की ही डेली सोप म्हणावी, ती रोज दिसणार आहे म्हणून ती डेली सोप आहे, पण ती सादर करताना चित्रपट किंवा वेब सिरीज जशी करावी तसं करण्याचं एक काय बोलतात ना, काम करण्याचं आव्हान जे आहे ते आम्हाला या मालिकेतनं मिळणार आहे. थँक्यू शर्मिष्ठा मॅडम की त्यांनी ट्रस्ट ठेवला आमच्यावरती आणि आम्हाला डिरेक्ट करायची संधी दिली. झीचा मी आभारी आहे की त्यांनी अंधारमाया ह्या प्रोजेक्ट नंतर लगेचच मला घरी न बसू देत आहे, माझं घर चालवण्याचं सुद्धा मनावर घेतलं, त्याच्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. टीम तारिणीतर्फे मी फक्त एक काय बोलतात ते प्रॉमिस करू इच्छितो प्रेक्षकांना पण किंवा माझ्या संपूर्ण मित्रांना पण की तारिणी ही मालिका बघताना तुम्हाला पूर्ण मनोरंजनाची खात्री आणि साध्या सरळ पात्रांची गोष्ट
आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की आहे ना एक गरीब धनगराचा मुलगा IPS ऑफिसर होतो. सो तो मेंढ्या चरत असताना त्याला फोन येतो आणि मग तो एक ऑफिसर होतो. सो आपल्याला अशी उदाहरणं माहिती आहे, पण आपल्याला अशा अजून ज्या बऱ्याच मुली आहेत की ज्यांना ऑफिसर व्हायचं आहे, बरीच मुलं आहेत ज्यांना पोलीस मध्ये जायचं आहे, देश सेवा करायची आहे, त्यांच्यासाठी नक्कीच ही मालिका इन्स्पिरेशनल असेल. वा 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 माझ्याकडे वा वा. पियुष फक्त कट एवढंच बोलेल असं मला वाटतं. नाही, जसं दादा बोलला की ही आपली जी मालिका आहे म्हणजे एकदम पॉवर पॅक ड्रामा आहे. ऍक्शन, ड्रामा, इमोशन सगळं त्याच्यामध्ये आहे, फुल मसाला. त्याच्यामुळे बघायला सगळ्यांना खूप मजा येईल. सगळे कॅरेक्टर्स पण एकदम छान, सगळे वेगळे सगळे दिसतील. पोलीस टीम, आमचं एक कौशिकीचं घर आणि दुसरं तारिणीचं घर, या दोघांमध्ये क्लासचा फरक, सगळं 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 छान. आणि ही आहे इरा आमची, जी आयसिंग ऑन द केक. छान. इरा हा ऐकून हे आमचा उत्तम असा फराळ असेल छान, तर हे आमचं गोड पदार्थ असतो ना, आपलं स्वीट डिश पाहिजे असते, हे त्यातलं प्रकरण आहे. तुला बोलता येतं? नाही आता नाही, आता ठरलं. आत्ताच जस्ट पियुष म्हणाला की दोन्हीही घरं दिसत आहेत आणि हा जो सेट लावला आहे ते आमचे आर्ट डिरेक्टर नितेश नांदगावकर. नितेश सांगितलं तयार राहतो. आणि कला दिग्दर्शन जे केलेलं आहे ते सागर ढेकणे यांनी केलेलं आहे. आय थिंक नितेश आत्ता इथे होता, पुढे गेला माहिती दिली. वा. भीमच्या एकंदरीत बोलण्यात आपल्याला नेहमीच डेडिकेशन दिसतं, आपलं काम कसं करावं आणि तो किती काय म्हणूया ना की किती उत्साही असतो आपलं काम करण्यासाठी. ते आजही प्रामाणिकपणानं तो करताना दिसतोच आहे. मन माझं बाबरत तुझं हसणं गालात, मन माझं बाबरत तुझं हसणं गालात. रान फुल तूच राणी, कस्तुरी तू गंधणारी, काट्यावानी ठार तू ग, मधावानी गोड ग. धडक धडक रोक ठोक जिगर बाज तू ग, निडर अशी कणखर तारीच तू ग. धडक धडक रोक ठोक जिगर बाज तू ग, निडर अशी कणखर तू तारीच तू ग. आता परत एकदा एक मिनिट. आता आजी या, अविज्ञा, चला शर्मिष्ठा ताई, जा 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 जा. हे कुठे आली? नियती कुठे? नियतीच्या मनात काय? वा. जिगर बाज तू ग, निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग. मनामधी झाली
तो बरोबर ठेवला आणि सगळ्या स्टेप्स बरोबर केल्या लगेच पटापट कव्हर करून. वा वा वा, खूप छान खूप छान, धन्यवाद, थँक्यू सो मच.